शिवसेनेचे परभणी हिंगोलीच्या विधान परिषदेचे आमदार विप्लव बाजोरिया यांचे परभणीत शिवसेनेने तिकीट कापले, पण बाजोरिया पिता पुत्रांनी अमरावती स्थानिक नगरसेवकांच्या बळावर पुन्हा एकदा विप्लव यांचा अर्ज दाखल करत भाजपला कोंडीत पकडले असून शिवसेनेचा अपक्ष उमेदवार विप्लव यांना पाठिंबा आहे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे। विधान परिषदेच्या अमरावती मतदारसंघात माजी आमदार प्रवीण पोटे पाटील यांना पुन्हा एकदा भाजपाने संधी दिली। भाजप प्रवीण भाऊंच्या विजयासाठी तयारीत असताना आज सकाळपासून अमरावती येथे राजकारणाला वेग आला आहे। सकाळी बाजोरिया पिता पुत्रांनी स्थानिक नगरसेवकांचा कल पाहिला। यासाठी महायुतीच्या एका आमदाराने साथ दिल्याची माहिती समोर आली आहे। तर या सर्व घडामोडीत सकाळीच भाजप उमेदवार प्रवीण पोटे पाटील यांनी अर्ज दाखल करत विजयाची तयारी केली। तिसऱ्यांदा तिकीट जाहीर झाले, काय प्रतिक्रिया देणार? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचप्रमाणे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आणि पालकमंत्री बावनकुळे साहेब यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो की त्यांनी मला तिसऱ्यांदा सलग उमेदवारी दिलेली आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लाडके नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी मला सलग तिसऱ्यांदा लढण्याची संधी दिली आहे। त्याचप्रमाणे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, पालकमंत्री बावनकुळे साहेब यांनी सुद्धा मला तिसऱ्यांदा संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचा सुद्धा आभारी आहे। आज आपण पाहताय की भारतीय जनता पार्टी आणि आमचे सगळे घटक पक्ष सगळ्या सोबत आहे। त्या अनुषंगाने हा विजय निश्चित आहे। विजयामध्ये कुठे मला शंका नाही, एकतर्फी हा विजय होणार आहे, यात कुठे शंका नाही। आपण पाहिलं 2012 मध्ये सुद्धा मी फार आमच्याकडे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेकडे बहुमत मिळाला आणि मोठ्या प्रमाणामध्ये माझा विजय मिळाला। 215 मतं मिळून विजयी झालो होतो। तेव्हा 2017-18 मध्ये आपण पाहिलं तर जवळपास तो सुद्धा वन साईड विजय झालेला होता। त्याचप्रमाणे आता सुद्धा विजय हा वन साईड होणार आहे, याच्यात कुठे मला शंका नाही। शिंदे गटाच्या शिवसेनेने विप्लव बाजोरिया यांचे हिंगोली परभणीचे तिकीट कापले, पण अमरावतीत मात्र अपक्ष आमदार म्हणून बाजोरिया यांनी संधी दिसत असल्याचे चित्र आहे। स्थानिक लोकप्रतिनिधी त्यांच्या सोबत असल्याने अमरावती विधान परिषदेची निवडणूक चुरशी होण्याचे चिन्ह आहे। शिंदे गटाकडून बाजोरिया यांना लढण्याचा सल्ला दिला जातो की थांबण्याचा हे पुढील काही दिवसात स्पष्ट होईलच। 4 जून रोजी अर्ज मागे घेतला जाऊ शकतो। अकोल्यातून अमरावती येथे जात बाजोरियांनी बच्चू कडू यांचे नेतृत्व अमान्य असल्याचे एक प्रकारे संकेत तर दिले नाही ना, अशी विचारणा होत आहे। जसं आपल्याला माहीत आहे की आता अमरावती जिल्ह्याची आपल्या स्थानिक स्वराज्य निवडणूक लागली आहे। बाबांच्या 3 टर्मचा एक्सपिरियन्स आणि माझ्या हिंगोली परभणीचा एक्सपिरियन्स हा सगळं पाहून इथले जे आपले नगरसेवक होते अमरावती जिल्ह्याचे, त्यांच्या आग्रहावर मी हे निवडणूक लढत आहे। आमदार बच्चू कडूंचं नेतृत्व तुम्हाला मान्य नाही आहे का? आमदार बच्चूंकडे विदर्भाची जबाबदारी दिलेली आहे। नाही आहे, कसं आहे, नगरसेवकांचा आग्रह मी आपल्याला सांगितलं आहे। नगरसेवक जे इकडे आहे, जे पद्धती त्याने पाळलेली आहे, त्याच धर्तीवर आम्ही इथे कामं करणार आहे आणि त्यांनी ते सगळं आमचं पाहून त्यांनी आम्हाला आग्रह केला इथे लढायचं, म्हणून आम्ही हे निवडणूक इथून पार्टीकडून लढताय। इंडिपेंडेंट रवी राणा तुमच्या पार्टीशी असल्याचं बोललं जातं। दादा, ते पॉलिटिक्समध्ये काय असं चालत असते, पण आम्ही इंडिपेंडेंट आहे। आमचा मेन कॉन्टॅक्ट वोटर्सही आहे आणि सगळे वोटर्स आम्ही बरोबर हे कॉन्टॅक्ट केलेला आहे आणि त्यांच्या आग्रहावरच आम्ही हे निवडणूक लढत आहे। अर्जाला कोणत्या नगरसेवकाची सूचक अनुमोदन होते? चला ते भैया 3 अर्ज भरलेले आहेत, तर 30 नगरसेवक सगळ्यांचं नाम मी घेऊन शकतो। आजच्या या राजकीय गदारोळात पावसाच्या सरींनी मात्र अमरावतीकरांना चांगले सुखावले आहे। पावसाच्या आगमनाने महायुतीच्या राजकारणातील कटुता संपते की वाढते हे पाहण्यासारखे असेल। विधान परिषद मतदारसंघासाठी आज 5 लोकांनी 9 नामांकन अर्ज दाखल केलेले आहेत। यामध्ये महायुतीच्या वतीने माजी आमदार प्रवीण पोटे, महाविकास आघाडीच्या वतीने हर्षजित देशमुख, तर अपक्ष प्रशांत मोहल्ले आणि वंचित बहुजन आघाडीचे निलेश विश्वकर्मा यांनी नामांकन अर्ज दाखल केले आहे। मात्र शेवटच्या 15 मिनिटात आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात एंट्री करून राजकीय भूकंप केला आहे। त्यांचे पुत्र हिंगोलीचे माजी आमदार विप्लव बाजोरिया यांनी या ठिकाणी शिंदे सेनेमध्ये बंड करून या ठिकाणी नामांकन अर्ज दाखल केलेला आहे। त्यांनी सांगितले की अपक्ष नामांकन अर्ज दाखल केलेला आहे। मात्र या ठिकाणी नुकतेच प्रहार पक्षातून शिंदे सेनेत गेलेले बच्चू कडू यांचं नेतृत्व मान्य नसल्याचे या ठिकाणी बोलल्या जात आहे। कारण की बच्चू कडू यांच्या नेतृत्वाला कुठंतरी फाटा देऊन या ठिकाणी
शिवसेना शिंदे गटातून अपक्ष अर्ज दाखल झालेला आहे. त्यामुळे या निवडणूकमध्ये आता काय होणार याकडे संपूर्ण राजकीय जाणकारांचे लक्ष लागलेलं आहे. मी संदीप मानकर, RRC न्यूज, जिल्हा प्रतिनिधी, अमरावती.